लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 चौकार. सतीश देटे सेट ऑन फायर. पहिल्या बॉलपासून आक्रमण केलंय. नितीन वांगणे यांचे मनसुबे अगदी उधळून लावलेत. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. ताकद देखील, नजाकत देखील आणि बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. पंच षटकार आहे. यस, पंचांनी दिलगिरी व्यक्त केली आणि पहिला षटकार सायली प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 9 मधील पहिला चौकार आणि पहिला षटकार कोणाच्या बॅटमधून आलाय? कुस खुर्द गावच्या सतीश देटे यांच्या बॅटमधून. सुरुवात दमदार केले. शफल झाले. पुन्हा एकदा बॉल पाठवलाय. मिस फिल्डिंग. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दमदार, शानदार, लाजवाब, अप्रतिम चौकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सतीश देटे सेट ऑन फायर. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतरच्या दुसऱ्या बॉलवरती देखील चौकार, तदनंतर षटकार, तदनंतर चौकार. चौकार आणि षटकारांची बोलीभाषा सतीश देटेच्या बॅटमधून सायली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 9 मध्ये पाहायला मिळते. पहिल्याच मॅचमध्ये बॉलला फॉलो केलंय. गॅपमधून चेंडू पुन्हा एकदा निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डिंग करत असताना चांगली फिल्डिंग केले. तिथे मात्र सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीने 19 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये सतीश देटे यांनी धुव्वाधार बॅटिंग केले. नितीन वांगणे यांच्यावरती पहिल्याच षटकामध्ये हल्ला बॉल चढवलाय. नितीन वांगणे यांचे मनसुबे अगदी उधळून लावलेत. एक सिंगल धाव मिळाली. आता 19 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. पुढचा बॉल पुढे आले. पायांचा वापर केलाय. फटका फसलाय कव्हर रिझन मध्ये. 30 सर्कलच्या आतमध्ये टिपलाय झेल आणि संपवलाय अक्षय देटे यांचा खेळ. पहिली विकेट गॉन होते कुस खुर्द टीमच्या आणि पहिलं सुयश
खुर्द टीमला लागलेले आहेत. गोलंदाज विशाल वांगडे खूप चांगली गोलंदाजी करतात. फिरकीचे जादूगार आहेत. बॉल फिरवण्याची क्षमता ताकद त्यांच्याकडे चांगली आहे. लेग कटर बॉल टाकण्यामध्ये माहीर आहेत आणि आतापर्यंत त्यांनी 2 खेळाडूंना गारद देखील केलंय. आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये 2 खेळाडूंना त्यांनी पकडलं आणि खरं तर संकटाच्या पेचामध्ये कुस खुर्द टीमला पूर्णपणे अडकवलेलं देखील आहे. पुढचा बॉल प्रभाकर देटे आलेले आहेत. कमी गतीचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय. विकेट हॅट्रिक होईल का? नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. विकेट हॅट्रिकचा बॉल होता. कॅच पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 27 धावा. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 8च धावा आलेत आणि पुन्हा एकदा विशाल वांगडे यांनी मात्र नित्रळ टीमला मात्र आवरले आणि सावरले देखील. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आहेत 27 धावा. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचा आगमन होत आहे समाजसेवक आदरणीय श्री उमेश गायकवाड साहेब आणि त्याचबरोबर अल्पेश माने साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. सायली प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 9 मध्ये. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा स्कोअर कार्ड वरती लागलेले आहेत. 13.50च्या सरासरीने मात्र धावा गोळा केल्यात. पहिल्या ओव्हरची सरासरी पाहिली तर 19 धाव्यांची होती, परंतु ओव्हर क्रमांक 2 मध्ये विशाल वांगडे यांनी जबरदस्त बॉलिंग करत असताना मात्र प्रतिस्पर्धी संघाला मात्र थांबवलंय. ओव्हर क्रमांक 3 ला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये जयवंत वांगडे ओव्हर द विकेटने. स्विचिटचा फटका अल्टी पलटी बॉलने मारले कल्टी. बाउंड्री लाईनच्या पलीकडे सतीश देटे यांचा हा वार. बॉल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. सतीश देटे मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमची जबाबदारी घेऊन खेळत आहेत. त्यांच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं धावा आल्या त्या म्हणजेच 28 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. चांगली बॅटिंग करतात आणि संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 31 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका. बॉलला आणखीन एक पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सतीश देटे यांचा जलवा पाहायला मिळतोय. ना रुकेंगे ना थकेंगे सिर्फ मारेंगे हे सांगत असताना मात्र सतीश देटे मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतायत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 35 धावसंख्येवरती आणि वैयक्तिक 32 धावा सतीश देटे यांच्या आहेत. चांगल्या फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू. कॅडेनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 मध्ये 140 धावा सावकर 11 टीमच्या माध्यमातून बनवल्या होत्या. आयकॉन खेळाडू होता आणि त्याच फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू सायली प्रीमियर लीग देखील गाजवतोय. या बॉलला फॉलो केलं. क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी मिस फिल्डिंग. एक सिंगल धाव प्राप्त झाले आणि सिंगलच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36 या अंकावरती. आम्ही सातत्याने सांगत आलोय क्षेत्र कोणते असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशालाही पर्याय नाही आहे. कष्ट मेहनत जिद्द तुम्हाला घ्यावीच लागते. खोलात टाकलेला बॉल बॅक टू द बॉलर केलाय. आपल्याच हातामध्ये हा बॉल स्टॉप केलाय गोलंदाजाने. धाव मिळणार नाहीये. कमबॅक करून देणारा हा बॉल आणि खूप वेळानंतर हा बॉल मात्र डॉट आलाय. आत्मविश्वास वाढवणारा असेल हा बॉल गोलंदाज आणि नित्रळ टीमचा. फटका चांगला केला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये गॅप आहे खूप मोठा. मिळणार नाही धावांचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय तो कुस खुर्द या टीम साठी संघर्षाचा चौकार. प्रभाकर देटेने देखील आता हात खोलायला सुरुवात केली. त्याच्याही बॅटमधून एक चौकार आलाय आणि आशा पल्लवित आणि नवसंजीवनी देणारा हा चौकार कुस खुर्द टीमसाठी. एक हाती लढत होता सतीश देटे सर, परंतु आता त्याला साथ देण्यासाठी प्रभाकर देटेने देखील आता पावलं उचललेली आहेत. पुढचा बॉल कमी गतीचा बॉल. बॅटची लिडिंग एज. विकेट किपरने आपलं काम चोखपणे बचावलंय आणि विकेटचं पतन होत असताना प्रभाकर देटे देखील आता येईल पविलियनच्या दिशेने माघारी. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4.
त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की जिल्हा परिषद पंचायत समिती आणि भरघोस मताने निवडून आले ते आपल्या सर्वांचे लाडके वसंतराव बापू भंडारे, त्यांचे चिरंजीव आदरणीय श्री जितेंद्र भंडारे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत करीत आहोत. ओव्हर क्रमांक 4 ला होईल सुरुवात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आकाश वांगडे आलेले आहेत. 3 षटकांच्या अंती 40 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पहिलाच बॉल. टॉस साठी या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, कुरुळ आणि अंबवडे बुद्रुक दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी या. अंबवडे बुद्रुक विपक्ष कुरुळ असा सामना असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण उपस्थित राहा. शफल झाले, जागा बनवले, बॅटच्या रनआवर मध्ये चेंडूला घेऊन बॉलला पाठवलंय. फायनल रिजन सीमारेषेच्या पलीकडे सतीश देटेच्या बॅट मधून आलाय सनसनीत, दणदणीत आणि खणखणीत चौकार. ओव्हर क्रमांक 4 ची सुरुवात देखील दमदार केले. पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकत असताना सतीश देटेच्या बॅट मधून आलाय हा चौकार. संघाची धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 44 अंकावरती. वैयक्तिक 37 धावांवरती सतीश देटे खेळत आहेत. हा बॉल सोडून दिलाय, नजर रोखून ठेवले. अवघ्या 13 धावांपासून अर्धशतकीयसाठी वंचित आहेत सतीश देटे. सतीश देटे यांना आता अर्धशतकाची चावल लागले. बॉलला फॉलो केलंय, गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केले. या 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. नो बॉल नाही, एक शॉट आहे का? आणि यस, फेकी नो बॉल. अर्थातच आता पेनल्टीला सामोरं जावं लागेल नित्रळ टीमला. 2 धाव्यांची पेनल्टी आहे, नो बॉलची 1 आणि धावून काढलेल्या 2 अशा 5 धावा स्कोर कार्ड वरती आपण ऍड करूया. आणि आता कुठेतरी नित्रळ संघ अडचणीच्या पेचामध्ये सापडलाय. एकोणपन्नास धावा. आखू टप्प्याचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी सतीश देटे यांचा वार. चेंडू आर पार, सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका केलाय. टप्प्यात आला, बॉलचा कार्यक्रम केला. सतीश देटे जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. सतीश देटे आता रंगात आणि ढंगात देखील आलेत. पुढचा बॉल. 43 वैयक्तिक खेळ होते आणि त्याच्यामध्ये आणखीन ऍड करूया. आता 49 धावांवरती खेळत आहेत. आणखीन एक मोठा ब्लास्ट. एकसष्ट धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत आणि वैयक्तिक 49 धावांवरती सतीश देटे खेळत आहेत. अर्धशतकाची चावल लागली आणि सायली प्रीमियर लीग 2026 मधील पहिलं अर्धशतक कुसखुर्द गावच्या माध्यमातून येणार का? पुढचा बॉल. फुलटॉसचा बॉल लॉप केलाय, लपेटलाय. सायली प्रीमियर लीग SPL 2026 पर्व क्रमांक 9 मधील पहिलं वैलं अर्धशतक कुसखुर्द गावच्या माध्यमातून सतीश देटे सर यांच्या माध्यमातून आलाय. वाडा कोणाचा असू नावाचा होणार. या सायली प्रीमियर लीग SPL पर्व क्रमांक 9 मधील पहिलं अर्धशतक सतीश देटे सर यांच्या नावावरती. सतीश देटे सरांना विनंती असेल आपण बॅट वरती करायचं आहे आणि प्रेक्षकांना देखील मानवंदना करायची आहे. वेल प्लेड सतीश देटे सर. 55 धावांवरती वैयक्तिक खेळत आहेत. ओहो, यावेळेला बॅटची नरेच. विकेट कीपरने कॅच पकडले. विकेटचं पतन. सतीश देटे बॅक टू द पवेलियन.
सतीश देठे माघारी परतलेले आहेत. 55 धावांची वैयक्तिक खेळी त्यांनी साकारले. सतीश देठे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. समन्वय उरमडी विभाग क्रिकेट असोसिएशन मधली हा हिरा आहे आणि हा मात्र आज चमकलाय सायली प्रीमियर लीग 2026 मध्ये. काही जबरदस्त बॅटिंग त्यांनी केले. एक सिंगल धाव मिळाली आणि आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 69 या धावसंख्येवरती. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 69 धावा धावपलकावरती लागलेले आहेत आणि आता 70 धावांचं लक्ष असेल. श्री क्षेत्र नित्रळ या टीम समोर येणारे बॉल आहेत 24 बॉल 70 धावांचं लक्ष आहे. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. उत्कर्ष क्रिकेट क्लब कुरुळ विरुद्ध मावळा क्रिकेट क्लब अंबावडे बुद्रुक असा टॉस असेल आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय श्री अल्पेश दादा माने यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करणार आहोत. आणि त्याचबरोबर उमेश दादा गायकवाड यांनाही विनंती करेन आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करणार आहोत. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2. एका बाजूला टीम आहे कुरुळ, त्यांच्या विपक्ष आहे टीम अंबावडे बुद्रुक. स्पर्धा तुम्ही मानाची, सन्मानाची आणि कौशल्याची पाहताय. ग्रामस्थ मंडळ सायळी पुरस्कृत सायळी क्रिकेट क्लब आयोजित सायळी प्रीमियर लीग 2026 चा थरार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. एका बाजूला अंबावडे बुद्रुक त्यांच्या विरुद्ध कुरुळ अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा आपण टॉस करूया. खरं तर ही स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आहे आणि कौशल्याची आहे. ग्रामस्थ मंडळ सायळी पुरस्कृत सायळी क्रिकेट क्लब मुंबई समन्वय उर्मडी विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत परळी भागातील नामांकित मानाची स्पर्धा सायळी प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 9 मधील मॅच क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम अंबावडे बुद्रुक तर दुसऱ्या बाजूला कुरुळ अशी मॅच आहे. कॉल कोण देणार, अंबावडे बुद्रुक की कुरुळ? अंबावडे बुद्रुक या टीमचे कॅप्टन तेजस पवार कॉल करतील. कॉइन स्पिन टेल किंबहुना हेड असा कॉल तुम्हाला करायचा आहे. कॉइन स्पिन कॉइन हवेमध्ये असताना हेड असा कॉल केला आलेला आहे तो टेल आणि टॉस जिंकलाय कुरुळ टीमने. देवेंद्र टॉस जिंकलाय, अभिनंदन टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? मी बॅटिंग करू पहिलं. बॅटिंग करणार आहात. खरं तर या सीझन मध्ये कुरुळ संघाचा दबदबा संपूर्ण समन्वय उर्मडी विभागामध्ये राहिलेला आहे. आज तुम्हाला अंबावडे बुद्रुक या टीम समोर खेळायचं आणि त्या टीम मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये असणारा तेजस पवार, सातारा प्रीमियर लीग देखील त्याने गाजवले. काल रायरेश्वर चषक देखील त्याने गाजवलंय. अनेक मोठमोठे स्पर्धा खेळणारा खेळाडू तुमच्या प्रतिस्पर्धी आहे. त्याला किती धावांपर्यंत थांबवू शकाल? मी कमीत कमी धावामध्ये त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगाल? सायळी गावची ही मानाची स्पर्धा आहे आणि बघता बघता 9व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय. 2 ग्राउंडवरती ही स्पर्धा खेळवली जाते. चमचमत्या ट्रॉफीज देखील आहेत. कशा पद्धतीने पाहता या आयोजनाकडे? आयोजन तर उत्तम केले त्यांनी आणि म्हणजे 2 ग्राउंडवरती मॅच चालू आहे त्यामुळे सामने पण पटापट होतील आणि जास्त ओव्हर खेळण्याला भेटतील ही अपेक्षा आहे आणि बाकी नियोजन तर त्यांचं उत्तम आहे. थँक्यू सो मच. तेजस पवार, टॉस तुम्ही गमावलाय. बॅटिंग करायची, तुम्हाला किती धावांपर्यंत मजल मारू शकता? 4 ओव्हरमध्ये कमीत कमी मी 60 ते 70 रन आव्हान द्यायचा प्रयत्न करू. खरं सांगायचं म्हणलं ना तर तेजस पवार हे नाव कुठेतरी मी पण ऐकलं नव्हतं, परंतु जिथपासून सातारा प्रीमियर लीग मध्ये तुम्ही ज्या पद्धतीने खेळला, काल देखील तुम्ही रायरेश्वर चषक मध्ये खेळला, त्यानंतर तुमच्या नावाचा दबदबा आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिला आहे. खरं तर तुमची ती मेहनत आहे ना, त्या मेहनतीला खरं तर सलाम आहे. ऑल द बेस्ट. बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करा, परंतु प्रतिस्पर्धी संघ कुरुळ टीम आहे, सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यांच्याकडे नरेंद्र, देवेंद्र असे बरेचसे मोठमोठे खेळाडू आहेत. त्यांच्या विरुद्ध खेळत असताना काय रणनीती असेल आणि तुमच्या टीमबद्दल एकंदरीत काय सांगाल की कशा प्रकारे रणनीती आखली जाईल? आमच्याकडे पण बॉलर खूप चांगले आहेत. नाना आहेत, आकाश देवगुड आहेत, तर खूप चांगली उत्कृष्ट अशी बॉलिंग आमच्या साईडला पण आहे. तर नक्कीच त्यांना आम्ही कमीतल्या कमीमध्ये दाबायचा प्रयत्न करू. या प्रीमियर लीग बद्दल काय सांगाल? सायळी गावचं आयोजन खूप सुंदर असं आयोजन आहे, कारण लीग स्पर्धा आपल्याला खूप लवकर असे खेळायला भेटत नाहीत. नॉकआउट मॅचेस जास्त करून होतात. तर साई संघाचं मी आभार मानेन की लीग स्पर्धा ऑर्गनाईज केल्याबद्दल.
थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. येस, टॉसमध्ये काय घडलेलं आहे? टॉस जिंकलेला आहे उत्कर्ष क्रिकेट क्लब कुरुळ या टीमने. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय. अंबवडे खुर्द या टीमला, दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला तुम्हाला अंबवडे खुर्दच्या माध्यमातून तेजस पवार खेळताना दिसेल, तर दुसऱ्या बाजूला कुरुळ टीमच्या माध्यमातून तुम्हाला नरेंद्र कुरळे खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे आहेत आणि दोन्ही खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी तुम्ही निश्चितपणे जोडून राहा क्रिक लाईव्ह युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. मॅच दमदार होणार आणि रफ अँड टफ मॅच होणार, त्याच्यामध्ये ती मात्र शंका नाही. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये जी मॅच चालू आहे ती देखील खूप महत्त्वाची मॅच आहे. एका बाजूला खुर्द त्यांच्या विरुद्ध नित्रळ अशी मॅच आहे. 70 धावांचं लक्ष आहे त्या मॅचमध्ये आणि आता 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी नित्रळ टीमची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेली आहे. एका बाजूला नितीन वांगडे आणि त्यांच्या जोडीला खरं तर नित्रळ गावचा एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 70 धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ही जोडी मार्गस्थ झाले. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळायला होती सुरुवात. फुलटॉसचा बॉल, फुलटॉस बॉलला माफी नाही, फुलटोल वसूल केला जातो. नितीन वांगडे हिरो यांचा हा वार बॉल सीमारेषा पार आलाय. पहिल्याच बॉल वरती एक जबरदस्त षटकार. पहिल्याच बॉलचं स्वागत देखील नितीन वांगडे यांनी केलंय भव्य. ज्या प्रकारे पहिल्या डावाची सुरुवात सतीश देटे यांनी केली होती त्याला प्रत्युत्तर देत असताना नितीन वांगडे यांनी देखील सुरुवात षटकाराने केली. तोला मोलाचे खेळाडू आहेत. खरं तर उरमोडी परिसरातील आयकॉनिक खेळाडू आहेत. एकामेकांसमोर भिडलेले आहेत. निमित्त आहे सायली प्रीमियर लीग. गॅप मधून चेंडू निघून चाललाय. जमिनीला गुदगुल्या करत दन 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 दनादन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे नितीन वांगडे सेट ऑन फायर. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा गोळा केले. धावांचा रतीब देखील रचला जातोय. नितीन वांगडे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलपासून आक्रमण करतोय सतीश देटे यांच्यावरती. हल्ला बोल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावामध्ये तुम्ही आगास पाहिला, दुसऱ्या डावामध्ये तुम्ही धमाका पाहताय. पहिल्या बॉलमध्ये तुम्ही खरं तर वार पाहिले, आता पलटवार देखील पाहायला मिळतोय. हा कमी गतीचा बॉल होता. फलंदाज थोडेसे फसलेत. नितीन वांगडे कमी गतीचा बॉल होता. बॉलवरती बोटांची जादू पाहायला मिळाले आणि ते डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 10 धावा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक सतीश देटे खुर्दगावच्या माध्यमातून घेऊन आलेत. आखू टप्प्याचा बॉल लॉप केला, लपेटलाय आणि पाठवून दिलाय. डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे नितीन वांगडे यांच्या बॅट मधून सनसनीत दणदणीत आणि खणखणीत षटकार. काय फटका खेळाय, जबरदस्त हा फटका होता. बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतलं आणि पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 70 धावांची चिरपाड करत असताना आतापर्यंत 16 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. कमी गतीचा हा बॉल आहे. चेंडूला पाठवलाय अगदी गॅप मधून. गॅप आहे खूप मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक दमदार शानदार चौकार नितीन वांगडेच्या बॅट मधून. मेहनत ऐसा करो नाम बन जाए. आणि मैदानाच्या आतमध्ये आता सतीश देटे यांच्यावरती हल्ला बॉल चढवताना आपल्याला पाहायला मिळतोय नितीन वांगडे. ओहो, यावेळेला टप्प्यात आलाय, बॉलचा कार्यक्रम केला. बॅट मधून आवाज आलाय टक, बॉल निघून चाललाय टकाटक. नितीन वांगडे हिरो त्यांच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त नेत्रदीपक क्वालिटी षटकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. काय फटका त्यांनी केलाय जबरदस्त.
26 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नितीन वांगडे यांनी काही कमालीची आणि धमालीची बॅटिंग केली. नितीन वांगडे हिरो या नावाने का संबोधलं जातं याचं ज्वलंत उदाहरण त्याने या सायली प्रीमियर लीग मध्ये देखील दिलं आहे. पॉवर प्लेचं षटक अगदी तोडून फोडून काढलेलं आहे. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 69 धावांचं लक्ष आहे. ओव्हर क्रमांक 2 मधील पहिलाच बॉल आणि पहिला बॉल डॉट आलेला आहे. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि ओव्हर क्रमांक 61 होते, 1 रन वाढवायचा. मॅच थोडीशी थांबवा सर. 62 झाले. येस आम्ही करेक्शन करतोय थोडं. 69 धावा धावपलकावरती लागलेले आहेत आणि 70 धावांचं लक्ष आहे. ओके मॅचला सुरुवात करूया. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजाचं नाव येऊ द्या. विशाल. लोअर फुलटॉसचा बॉल फुलटॉस बनवलाय, त्याला देखील पाठवून दिलाय वावराच्या बाहेर बांधाच्या पलीकडे. श्रीकांत वांगडेच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त तुफानी आसमानी षटकार. पहिला बॉल डॉट आला होता आणि त्यानंतरच्या बॉलवरती श्रीकांत वांगडे यांचा एक दमदार षटकार पाहायला मिळालाय. 70 धावांचं लक्ष आहे आणि त्या 70 धावांचा पाठलाग करत असताना आता श्रीकांत वांगडे देखील मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. आणखीन एक नो प्लस किती धावा मिळणार? 6-7 धावा धावपलकावरती जोडूया. श्रीकांत वांगडे यांचा पलटवार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बीमरचा बॉल होता आणि बीमरच्या बॉल वरती देखील अक्षरशः तुटून पडले श्रीकांत वांगडे. नो प्लस 6 अशा 7 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. पुढचा बॉल आणखीन एक फुलटॉसचा बॉल, त्यालाही पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रत्येक बॉल वरती षटकार आणि हाही बॉल नो आहे. बीमरचा बॉल अर्थातच नो प्लस 6. एकंदरीत एकही बॉल न टाकता 14 धावा खर्च केलेत गोलंदाज विशालने. शेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. ओव्हर क्रमांक 2 मधील एकच बॉल झालाय आणि पंचांनी मात्र आता भीमर घोषित केलाय. 2 बॉल भीमर टाकल्यानंतर आता गोलंदाजाला दंडित केलाय. खुर्द टीमची डोकेदुखी वाढले. आता चिंतेचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये खुर्द टीमच्या बाजूने पाहायला मिळत आहे. सतीश देटे सर आता निश्चितपणे नाराज असतील, कारण एवढ्या धावा बनवल्या होत्या त्या देखील आता कमी पडताना पाहायला मिळत आहेत. उर्वरित 5 बॉल टाकण्यासाठी आता गोलंदाज नवीन वापरला जाईल. यस 4 बॉल टाकण्यासाठी नवीन बॉलर वापरला जाईल. बॉलरचं नाव येऊ द्या. फ्रीडचा बॉल असेल. प्रभाकर देटे आलेत. बॅकफुटला गेलेत. फिल्डिंग चांगली त्या ठिकाणी केले.
48 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. चला थोडीशी फास्ट होऊ द्या गेम, थोडीशी घाई करा मित्रांनो, विनंती असेल. स्ट्राईक एंडवरती आता नितीन वांगडे आहेत हिरो, ज्यांनी मात्र जबरदस्त बॅटिंग केले. पुढचा बॉल आणखीन एक फुलटॉसचा बॉल, गॅप मधून चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये होती दरी, त्या दरीतून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नितीन वांगडेच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार. 52 धावा स्कोर कार्ड वरती. इथून पुढे अवघ्या 18 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. संघर्षाने भरलेली मॅच. ओहो, या वेळेला नो प्लस किती धावा, डिफेंडेंटली 4, नो प्लस 5, नो प्लस 4 अशा 5 धावा स्कोर कार्ड वरती ऍड करूया. नितीन वांगडे काय जबरदस्त कामगिरी करतायत मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगचा जलवा देखील पाहायला मिळतोय. ओ फटका फसलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी ऑन साइडला वळवलाय. विकेट किपरने थोडीशी खरं तर बॉलचा पाठमारा करणं गरजेचं होतं. कॅचची संधी, कॅच ड्रॉप झालाय. कॅच महत्वाची होती, कॅच विन द मॅच असं म्हटलं जातं. श्रीकांत वांगडेला देखील एक जीवनदान मिळालंय. मॅच पूर्णपणे बनवले नितीन वांगडे आणि श्रीकांत वांगडे या खेळाडूंनी श्री क्षेत्र नित्रळ टीम साठी. नावामध्ये आम्ही करेक्शन करतोय. आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की श्रीकांत वांगडे नसून श्रीकांत चिकणे आहेत. नावामध्ये आम्ही करेक्शन करतोय. आणखीन एक हा बॉल लॉप केलाय, लपेटलाय. आणखीन एक श्रीकांत चिकणेच्या बॅट मधून एक जबरदस्त नेत्रदीपक षटकार. दोन्ही खेळाडूंनी मात्र मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग केली. अद्यापही एकही विकेट कुस खुद्र या टीमला मात्र मिळालेली नाहीये. गोलंदाज झगडतायत विकेट मिळण्यासाठी. चौसष्ट धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. आता इथून पुढे अवघ्या 6 धावांची आवश्यकता आहे. 70 धावांचं भलं मोठं आव्हान होतं, परंतु नित्रळ टीमच्या या 2 आक्रमक खेळाडूंनी ते सोप्यामध्ये कन्वर्ट केलंय. चौकाराची आणि षटकाराची मात्र बोलीभाषा मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दाखवले. हा बॉल पहा, अगदी हलक्या त्याने या बॉलला फक्त दिशा दिली. बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझन सीमारशीच्या दिशेने. तिथे मात्र फिल्डिंगचा दर्जा आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल धाव मिळाले. आता इथून पुढे अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे. दहा बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. ओहो, हा बॉल स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय, प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. परंतु या जोडीने मात्र जबरदस्त पार्टनरशिप बनवले नित्र टीम साठी.
नितीन वांगडे 35 वरती खेळत आहेत आणि श्रीकांत चिकणे 27 धावांवरती खेळत आहेत. खोलात टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्कर ब्लॉकल बॉल टाकलाय. फलंदाजाला चारही मुंड्या चित केलाय. जो फलंदाज सेट होता त्या फलंदाजाच्या पायामध्ये आता बेड्या देखील गोलंदाज नितीनने देखील ठोकलेत. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. आता 8 बॉल 5 धावांची आवश्यकता आहे. मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर गोलंदाजांना तारेवरची कसरत करावी लागेल. आतापर्यंत जे 2 पाठीमागचे बॉल टाकलेत ना तशाच प्रकारची बॉलिंग करावी लागेल. हाई बॉल स्विंग होतोय आणि मिस देखील होतोय. आता मैदानाच्या आतमध्ये चुरस देखील निर्माण झाले. पंच बॉल किती झालेत? पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि त्यानंतर लागोपाठचे 3 बॉल डॉट आलेत. 1 बॉल शिल्लक आहे. आता 7 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. परंतु गोलंदाजांनी कमाल करायला सुरुवात केली नितीनने देखील. नितीन वांगडे आता मोक्याच्या क्षणी बाद झालाय. मोठी विकेट. सात बॉल 5 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आता इथून पुढे मॅचला कलाटे निर्माण होऊ शकते. गोलंदाज नितीनने जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता. संकट उभी राहिली होती परंतु त्यानंतर त्याने कमबॅक केले. संकटांवरती मात केले. सिंधुताई सपकाळ यांचं एक चांगलं विधान खऱ्या अर्थानं मी ऐकलंय. फुलांच्या पायगड्यावरून चालत असताना काटे तुम्हाला टोचले तरी चालतील. काट्यांना फक्त टोचणं माहीत असतं. त्यांना वेदना कधी कळत नाहीये. तुमच्यावरती कितीही मोठे कठीण प्रसंग येऊ द्या, तुम्ही तुमचे पाय इतके घट्ट करा की काटेच तुम्हाला म्हणते आइए वेलकम हम झुकता है तुम चलना शिको. त्याच प्रकारे गोलंदाजी केले आणि हाई बॉल जबरदस्त टाकलाय. 1 धाव कंप्लीट केले आणि आता स्ट्राइक पुन्हा एकदा नवीन बॅट्समन वरती राहिले. परंतु आता श्रीकांत चिकणे नॉन स्ट्राइक एंड वरती उभा असेल. आता येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चित्त थरारक सामना पाहायला मिळतोय. तुंबळ युद्ध 2 टीमच्या दरम्यान. मॅच होती कुठे? आता मॅचला कलाटने निर्माण केले नितीन देटेने आणि आता या मॅच मध्ये चुरस देखील पाहायला मिळते. घर वालों ने तुम्हें नाम तो दिया है मगर पहचान तो अपने आप बनानी पडेगी. हे अगदी योग्य आहे. तुम्हाला जर तुमचं नाम कमवायचं असेल खेळपट्टीवर तर तुम्हाला चांगलं काम करावं लागतं. आणि आता या गोलंदाजाला नाव कमवायचं असेल, हिरो बनायचं असेल तर 6 बॉलमध्ये 4 धावांचा बचाव करावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सतीश देटे ज्युनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय आकाश वांगडे. नॉन स्ट्राइक एंड वरती श्रीकांत चिकणे. 6 बॉल 4चा थरार. निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग देखील सजवले आकाश वांगडे या खेळाडूसाठी. 30 सर्कलच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग रिजन डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ वाईड एक्स्ट्रा कव्हर हे क्षेत्र सजवलंय. फुल टॉसचा बॉल हवेमध्ये केलाय. कॅच पकडणं खूप महत्वाचं आहे. कॅच पकडले. विकेटचं पतन आणि पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट मिळते कुसखुर्द टीमला. आता 5 बॉल 4 धावांची आवश्यकता. जीवनात हार कधीच मानू नका कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने रस्त्यामध्ये कोणालाच विचारलं नाहीये समुद्र किती दूर आहे. त्यामुळे ही मॅच देखील आता कुसखुर्द संघाला मात्र सोडून चालणार नाहीये कारण मॅच आता चित्त थरारक होताना पाहायला मिळते. येणारे बॉल 5 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी 4. 5 बॉल 4चा थरार आहे. आता नवीन येणाऱ्या बॅट्समनला काय करायचं आहे? श्रीकांत चिकणे यांना मात्र स्ट्राइक वरती आणायचं आहे परंतु गोलंदाजाला काय काम करायचं आहे? जास्तीत जास्त डॉट बॉल घ्यायचे आहेत आणि श्रीकांत चिकणे यांना नॉन स्ट्राइक एंड वरती ठेवायचं आहे. या मॅच मध्ये श्रीकांत चिकणे यांची भूमिका खूप महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी कारण श्रीकांत चिकणे जितका नॉन स्ट्राइक एंड वरती उभा राहील ना तितका कुसखुर्द टीमला फायदा होणार आहे. परंतु श्रीकांत चिकणे स्ट्राइक एंड वरती आला तर निश्चितपणे या धावांचा पाठलाग होऊ शकेल. बॉलला पाठवलाय गॅप मधून परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळाले. आता 4 बॉल 3चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत सोडली जात नाहीये.
परंतु आता एक महत्वाची बाब आहे अर्थातच नित्रळ टीम साठी की श्रीकांत चिकणे हा खेळाडू मात्र स्ट्राईक एंड वरती आलाय. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच. डॉट बॉल येतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण झाले. सतीश देटे चुरुस ज्युनियर या खेळाडूने मात्र चुरस निर्माण केले. आता या मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल मध्ये 3 धावांची गरज. पुस्तक असो व आयुष्य, शेवटपर्यंत संयम ठेवायचा असतो, कारण कहाणी शेवटच्या पानात सुद्धा बदलू शकते. ती धमक, ती चमक सतीश देटे ज्युनियर या खेळाडूकडे आहे. 3 बॉल 3 चा थरार. एक मोठा फटका ही मॅच उद्ध्वस्त करून टाकू शकेल, परंतु मोठा फटका येणार का? ओ हाई बॉल डॉट आलाय. गोलंदाजी आवडली असेल सतीश देटे ज्युनियर या खेळाडूची तर एकदा जोरदार टाळ्या. अक्षरशः पायामध्ये बेडा ठोकलेत. श्रीकांत चिकनेच्या देखील 2 बॉल 3 चा थरार. कोशिश करो तब तक जब तक थक ना जाओ और मेहनत करो तब तक जब तक जीत ना जाओ. मैदानाच्या आतमध्ये लढत जबरदस्त चालले. 2 बॉल 3 चा थरार. मन में हमेशा जीत की आस होनी चाहिए. नसीब बदले या ना बदले, वक्त जरूर बदलता है. वक्त कोणाची बदलणार? आणि कमी गतीचा बॉल ऑन साइडला वळवला. 1 धाव पूर्ण केले आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? हो, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आणि अखेरकार विजयाची 1 धाव कंप्लीट होईल का? काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? पंच निश्चितपणे थर्ड अंपायर घेतलाय. काळजाचे ठोके आता दोन्ही संघांच्या पाठीराख्यांचे वाढलेत. धाक धुक धाक धुक धाक धुक धाक धुक वाढले आता दोन्ही संघांच्या, कारण की या मॅच मध्ये निश्चितपणे काय घडलंय, 3री धाव पूर्ण झाली की नाही हे पाहणं थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये धनंजय कोळी सर आहेत, पाहणी करतायत. कोर्टामध्ये हा खरं तर निर्णय केलाय आणि कोर्टाने सांगितलंय, 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत धनंजय कोळी सर आहेत, त्यांनी सांगितलंय फलंदाज OUT आउट आहे. आता एका धावेची गरज अजूनही आहे. एक बॉल एका धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. या मॅच साठी हृदयाची धडधड वाढवणारी ही मॅच. हा बॉल निर्णायक असेल. हा बॉल सांगून जाईल कोणता संघ हा सामना जिंकणार. श्री क्षेत्र नित्रळ की कुस खुर्द हा सामना घेऊन जाणार. गोलंदाज सतीश देटे ज्युनियर की स्ट्राइक एंड वरती असणारा फलंदाज आकाश वांगडे. जयवंत वांगडे आहे स्ट्राइक एंड वरती. 1 बॉल एका धावेची आवश्यकता. कोण होणार या मॅचचा हिरो? सतीश देटे ज्युनियर की फलंदाज जयवंत वांगडे? देहाला दिशा आणि कष्टाची जोड मिळाली की यशाचे शिखर गाठता येते. आता मेहनत कोण करणार आणि यशाचं शिखर कोण गाठणार आणि पहिला चित्तथरारक सामना कोण जिंकणार? आणि हा बॉल अखेरकार डॉट आला. विकेटचं पतन आणि अतितटीच्या लढतीमध्ये मेहनत करून कुस खुर्द या टीमने मात्र हा सामना जिंकलाय. हातात तोंडाशी आलेला घास नित्रळ टीमचा मात्र खेचून काढलाय. सतीश देटे ज्युनियर आणि कुस खुर्द या टीमने. आजचा हिरो कोण आहे? सतीश देटे ज्युनियर हा खेळाडू. 6 बॉल मध्ये 4 धावांचा बचाव ज्या खेळाडूने केलाय ना, असा खेळाडू सतीश देटे ज्युनियर. मॅन ऑफ द मॅचचा हिरो. अटीतटीची लढत काय मैदानाच्या आतमध्ये रंगले. सामना खरं तर असा वाटलंही नव्हतं की नित्रळ टीमच्या हातातून निष्ठून जाईल, परंतु ही मॅच हलक्यात घेतली भावांनो. हलक्यात घेऊन मॅच चालत नाही. इथं मॅच मध्ये तुम्हाला परिश्रम हे करावेच लागतात. मास्टर माइंड खेळी सतीश देटे सरांनी वापरले. अखेरकार विश्वास ठेवला सतीश देटे ज्युनियर या खेळाडूवरती आणि त्याने मात्र होत्याच नव्हतं केलं आणि हातात तोंडाशी घास आलेला
नित्र टीमच्या माध्यमातून मात्र खेचून काढलाय. हा सामना जिंकलाय कुस खुर्द टीमने आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सतीश देटे ज्युनियर या खेळाडूला आपण देऊया. 6 बॉलमध्ये 4 धावांचा बचाव ज्या खेळाडूने केलाय ना, तो खेळाडू अर्थातच सतीश देटे ज्युनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं